हाय हॅलो नमस्कार. आज थोडा उठायला उशीरच झाला बरं का, त्यामुळे सकाळी कामाची धावपळ खूप झाली. मुलं तर स्कूलला वेळेवरती जातात, पण आपली खूप धावपळ होते. तसं तर आमच्या घरामध्ये नाश्ता आहे ना सकाळचा, सकाळची जेवणाची तयारी किंवा नाश्त्याची टिफिनची तयारी ना आईच करतात. सकाळी ते 8ला जरी उभा राहिल्या ना स्वयंपाक बनवायला, तरी 9 वाजेपर्यंत टिफिन सगळ्यांचे नाश्ते वगैरे रेडी असतात. आणि मी ना त्यांच्या हाताखाली छोटी मोठी कामं करत असते. महाराजांना नैवेद्य दाखवणं, सगळ्यांना नाश्ता वगैरे देणं, सगळ्यांचे टिफिन वगैरे भरणं, हे कामं माझ्याकडे ते असतात. आता ते घरातले सगळे निघून गेले, त्यानंतर मी हे घरातले सगळे निघून गेले त्यानंतर आई आणि मी आम्ही दोघींनी नाश्ता वगैरे करून घेतला. आणि आता चला भांडी वगैरे क्लीन करून घ्यावी म्हटलं. आता ज्यावेळेस मी भांडी घासते ना, सकाळची असो वा संध्याकाळची, रात्री झोपताना म्हटलं तरी ना हा किचन ओटा आहे ना, गॅस वगैरे मी स्वच्छ साबणाने धुवून घेते. कारण मनाला ते बरं वाटतच नाही. पुसून घेतल्यानंतर थोडे का होईना डाग राहतात आणि ते छान नाही वाटत. आणि ज्यावेळेस मी ना भांडी वगैरे घासते, ओटा वगैरे धुते ना, त्यावेळेस आजूबाजूची स्टाईल आहे ना अशी पाण्याने साबणाने धुवून घेते. थोडे का होईना तेलकट डाग त्याच्यावरती बसलेला असं दररोज क्लीन केलं की ते छान वाटतं. आणि जास्त आपल्याला मेहनत घ्यायची ही काही गरज पडत नाही. आपण नंतरच्या वेळेस अचानक लोड येत नाही आपल्यावरती कामाचा. त्यानंतर वायफरने पाणी वगैरे काढून घेतलं. आता असं साफसुथरं किचन असेल ना, त्यावेळेस परत आपल्याला तिथं जाऊन काही करण्याची इच्छाही होत नाही. आम्ही दोघी दिवसभर मग किचनमध्ये परत जात पण नाही काय बनवायला. आता इकडे राघवसाठी ना पाण्याची आणि दुधाची बाटली अशी पाण्यात उकळायला ठेवली होती. दररोज सकाळ संध्याकाळ पाण्यामधून उकळून घ्यायची, म्हणजे काय होतं मुलांना काही गॅस्ट्रो वगैरे काय होत नाही, जुलाब उलट्या वगैरे होत नाही. छान ओटा वगैरे करून घेतला. आणि त्यानंतर नाही ना ही मांडणी आहे. आता इथे ना दररोज एक हात मारतो. आजूबाजूला कन्स्ट्रक्शनची कामं चालू आहेत, त्यामुळे धूळ खूप बसते. असं दररोज पुसलं ना की जास्त लोड पण येत नाही आणि स्वयंपाक करायला काय वाटत नाही. चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन अशा